ऑपरेटर डिस्ट्रीब्युटर असोसिएशन याने वारंवार याचा विरोध केला होता. त्या विरोधाची कारणं अशी होती की केबल ऑपरेटरचा धंदा गेले 30-35 वर्ष ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने उभा केला आणि जे 4 स्टेक होल्डर या धंद्यातले आहेत त्यातले ग्राहक, केबल ऑपरेटर, एमएसओ आणि ब्रॉडकास्टर्स यापैकी कोणाच्या हिताचा हे टेरिफ ऑर्डर आहे याच्यावरतीच खरं म्हणजे प्रश्नचिन्ह लागलं. कारण ही टेरिफ ऑर्डर गेले कित्येक वर्ष कोर्टात चॅलेंज झाली. त्यानंतर 3 जुलैला जो निर्णय झाला या 3 जुलैला जो निर्णय झाला या निर्णयानंतर 180 दिवसानंतर त्यांनी ती लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु अख्ख्या देशातला तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर पुन्हा 1 महिन्याचा कालावधी त्यांना वाढवून दिला गेला. यामध्ये जी नवीन टेरिफ ऑर्डर जी आहे याच्यात केबल ऑपरेटरचं जे म्हणणं होतं ते असं होतं की साधारण 200 रुपयापासून 350 रुपयापर्यंत केबल ऑपरेटर ग्राहकांना 550 वाहिन्या दाखवत होतं. परंतु सरकारचं म्हणणं असं होतं की ज्या वाहिन्या लोक मागत नाहीत किंवा लोक बघत नाहीत त्या वाहिन्या तुम्ही का दाखवताय आणि लोकांना स्वतःचं चॅनल निवडण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर स्वतःचे चॅनल निवडण्याचा अधिकार त्यांनी वापरला तर केबलची किंमत कमी होईल. सरकारचा हा हेतू तसा चांगला होता. आम्हाला पण असं वाटलं होतं की केबलची किंमत त्यामुळे कमी होईल. परंतु जे प्रत्यक्षात अंमलात येऊ घातलंय ते आणि सरकारचं धोरण याच्यामध्ये मोठी तफावत आहे. सरकारचं जे धोरण आहे की ग्राहकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे आपलं चॅनल निवडण्याचं आणि म्हणून तुम्ही 200 ते 300 रुपयात जे काही चॅनल विकता ते तुम्ही 550चा बुके बनवू नका. प्रत्येक ग्राहकाला हे ठरवू देत की त्याला कुठला चॅनल घ्यायचा आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये. एका बाजूने आम्हाला सांगितलं की तुम्ही बुके विकायचा नाही आणि दुसऱ्या बाजूने ब्रॉडकास्टर्सना छोटे छोटे बुके बनवायची परवानगी दिलेली आहे. म्हणजे झीचा बुके वेगळा असेल, स्टारचा बुके वेगळा असेल, आयकासचा बुके वेगळा असेल, डिझनीचा बुके वेगळा असेल. असे सगळे छोटे छोटे बुके वेगवेगळ्या कंपनीचे करून त्यांना विकायला परवानगी दिलेली आहे. याचा अर्थ मोठा बुके तुम्ही विकायचा नाही जो आम्ही 200 ते 350 रुपयात विकत होतो. परंतु छोटे छोटे बुके जर केले तर त्याची किंमत किमान 400 रुपयाच्या पेक्षा जास्त होती. म्हणजे याच्यात ग्राहकाचं हित कुठे आहे असं वाटत नाही. आणि जर ग्राहकांनी स्वतःला हवे तेवढे चॅनल फक्त निवडायचं ठरवलं तर त्याची किंमत तर 500 रुपयाच्या पेक्षा पण जास्त होती. कारण सर्वसाधारण जो सर्व्हे झाला या देशाचा की कुठले चॅनल बघितले जातात यामध्ये जे 32 चॅनल प्रामुख्याने बघितले जातात या 32 चॅनलची एकंदरीत जर आपण टोटल केली तर ती 450 रुपयापेक्षा जास्त झाली. म्हणजे 130 रुपयामध्ये तुम्हाला फ्री टू एअर चॅनल 100 निवडण्याचं त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यावरती जे पे चॅनल जे सर्वसाधारण एका घरामध्ये ज्या घरात मुलं आहेत, ज्या घरामध्ये मॅच बघितली जाते, ज्या घरामध्ये पिक्चर बघितले जातात, ज्या घरामध्ये सिरियल्स बघितल्या जातात अशा घराची किंमत कुठेही 450 रुपयापेक्षा कमी होत नाही. हे तर मुंबई शहरात आहे. आज जिकडे ग्रामीण भागामध्ये लोक 200 रुपये देत आहेत तिथे 200 रुपयापासून त्यांची किंमत जर हेच चॅनल बघायचे असतील तर 400 रुपये जाईल. म्हणजे 300 रुपयामध्ये 550 चॅनल आम्ही जे देत होतो त्याला सरकारने बंदी केली, TRIने बंदी केली. परंतु चॅनल कमी करून त्याचे रेट वाढवले. आता माझ्या हातात जे पेपर्स आहेत याच्यामध्ये प्रत्येक कंपनीने म्हणजे कलर्सचे असतील स्वतःचे 25 बुके बनवलेले आहेत. त्याच्यात एचडीचे 25 बुके आहेत, एसडीचे 25 बुके आहेत, झीचे 34 बुके आहेत, सोनीचे 27 बुके आहेत. असे वेगवेगळ्या कंपन्यांचे जवळजवळ कोणाचे 30 आहेत, कोणाचे 35 आहेत. असे जवळजवळ सगळ्या कंपन्यांनी स्वतःचे 30-35 बुके बनवलेले आहेत.
म्हणजे याच्यामध्ये पहिला जो ग्राहक म्हणून त्यांनी जो काय हा कॉन्सेप्ट आणला, याच्यामध्ये ग्राहकांचे पैसे नक्की वाढतील ही आमच्या मनात एक भीती आहे. दुसरा विषय असा आहे की हे जे पैसे येणार आहेत म्हणजे नक्की वाढणार पैसे, आणि जे पैसे येणार याच्यामध्ये ब्रॉडकास्टर्सला 80% म्हणजे पे चॅनल्स विकून जे पैसे येतील त्याच्यामध्ये ब्रॉडकास्टर्सला 80% जाणार आहे आणि केबल ऑपरेटरला फक्त 10 रुपये येणार आहेत, 10%, आणि 10% एमएसओला जाणार आहेत. हा रेव्हेन्यू शेअर कशाच्या आधारावरती केला माहित नाही. 2003 ला कंडिशनल ऍक्सेस सिस्टीम आली होती, त्यावेळेला केबल ऑपरेटरचा पूर्णच्या पूर्ण अभ्यास केला गेला की त्याचा खर्च किती होतो. तो खर्च त्यावेळेला 72 रुपये असा ठरवला होता. 2072 नंतर 2018 ला त्याचा खर्च हा फक्त 65 रुपये ठरवले, 58 रुपये ठरवलेला आहे. म्हणजे 2003 ला त्याला मिनिमम खर्च त्याचा 72 रुपये होता, आज त्याचा खर्च 58 रुपये केलाय. म्हणजे त्याला पूर्णपणे नुकसानीत घालण्याचं काम ह्या न्यू टेरिफ ऑर्डरने होतं. सर्वसाधारण एका कस्टमरचा खर्च आज केबल ऑपरेटरला किमान 80 रुपये, म्हणजे 80 रुपयाच्या जागी मला फक्त 78 रुपये मिळणार आहे. म्हणजे हळूहळू मी धंद्यातनं बाहेर जाणार आहे, अशा प्रकारची ही टेरिफ ऑर्डर आहे. ब्रॉडकास्टर्सच्या सोयीची आहे, कारण जे चॅनल्स विकले जातील त्याच्यामध्ये 80% त्यांना मिळणार आहेत, आम्हाला 10%, एमएसओला 10%. पुन्हा एमआरपी कायद्याप्रमाणे जर बघायला गेलं तर सगळं त्यांचं उत्पन्न गृहीत धरलं पाहिजे. आज ब्रॉडकास्टर्सचं ऍडव्हर्टाइजमेंटचं उत्पन्न हे पर बॉक्स किमान 125 रुपये, आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे. एमएसओला कॅरेज देताय तुम्ही, त्यांना प्लेसमेंटचे पैसे देताय, आणि हे सगळं करून त्यांना वरती सबस्क्रिप्शनचे पैसे मिळत आहेत. परंतु केबल ऑपरेटरला फक्त एकच त्याचं उत्पन्नाचं स्रोत आहे की जे पैसे त्याला ग्राहकाकडनं मिळतात त्याच्यामध्ये फक्त त्याला जे काही 130 रुपयामध्ये 58 रुपये, आणखी वरती विकेल त्याच्यामध्ये त्याला 10%, म्हणजे त्याचे 75 रुपयाच्या पेक्षा जास्त पैसे होत नाही. हे मिनिममच असतं. म्हणजे एका बाजूने ग्राहक दुखी आहे, एका बाजूने केबल ऑपरेटर दुखी आहे, दुसऱ्या बाजूने एमएसओ जगतायत का मरतायत अशा परिस्थितीत आहेत. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे. फक्त हा सगळा खेळ हा ब्रॉडकास्टर्ससाठी चालू आहे का? कारण ब्रॉडकास्टर्स एमएसओ आहेत, एमएसओ ब्रॉडकास्टर्स आहेत. त्याच्यामुळे हे क्रॉस मीडिया होल्डिंग हा जो प्रकार आहे याच्यामुळे सगळं असं चाललंय की ब्रॉडकास्टर्स कंपन्या डीटीएच मध्ये आहेत, ब्रॉडकास्टर्स कंपन्या केबलमध्ये आहेत. त्याच्यामुळे केबल ऑपरेटरला बाजूला काढून या धंद्यात बाहेर काढून हा धंदा पूर्णपणे गिळंकृत करायचा. कारण जवळजवळ 65,000 कोटीचा ऍडव्हर्टाइजमेंटचा पूर्ण देशाचा रेव्हेन्यू, त्याच्यापैकी 30,000 कोटी हा फक्त टीव्हीचा आहे. आणि एवढा मोठा सगळा धंदा, याच्यातला एक स्टेक होल्डर कम्प्लीट बाजूला काढायचा, मारून टाकायचा, अशा प्रकारची ही टेरिफ ऑर्डर आहे. या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही केबल ऑपरेटरच्या बैठका घेतल्या, देशामध्ये निदर्शनं झाली. 1 दिवस 3 तासासाठी आम्ही टीव्ही बंद ठेवले होते. त्यानंतर आम्ही केंद्रीय मंत्र्यांची मुंबईतल्या सगळ्या खासदारांसकट बैठक घेतली. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की कुठल्याही परिस्थितीत केबल ऑपरेटरचं ग्राहकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही ही टेरिफ ऑर्डर लागू करू देणार नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही टीआरआयच्या लोकांना भेटा. टीआरआयचे सेक्रेटरी एस.के. गुप्तांना आम्ही भेटलो. आम्ही आमचं सगळं म्हणणं त्यांना समजावून सांगितलं. त्यांचा राग आहे ब्रॉडकास्टर्सवरती, भरपूर मोठ्या प्रमाणात ऍडव्हर्टाइजमेंट कमवतात असं चित्र आम्हाला तरी दाखवत आहेत. पण आम्ही म्हटलं तुमचे ज्यांच्याशी भांडण असेल याच्यामध्ये गरीब केबल ऑपरेटरला मारू नका. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सतत त्यांच्याशी बोलतोय. आम्ही ब्रॉडकास्टर्सना देखील सांगितलं की जो रेव्हेन्यू शेअरिंग आपला जो ठरलेला आहे हा चुकीचा आहे, याच्यामध्ये दुरुस्ती करा. त्यांची देखील मानसिकता दुरुस्त करण्याची केलेली आहे. एमएसओस बरोबर बैठका झाल्या, त्यांना देखील सांगितलं की याच्यामध्ये केबल ऑपरेटर जगला पाहिजे, थोडंफार त्याच्यात देखील दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. परंतु टीआरआयचं म्हणणं असं आहे की आम्ही 1 तारखेपासून कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करतोय. आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश हा आहे की हे जे कस्टमरकडनं फॉर्म भरून घ्यायचे आहेत
जे आम्हाला उद्या कंपन्यांना द्यायचे, ज्याच्या आधारावरती ही पॅकेजेस किंवा आला कार्टे प्राइस ठरलेली आहे ते विकणं, याच्यामध्ये आजही आमच्याकडे फॉर्म्स पोचलेले नाहीत. आजही आमच्याकडे कंपन्यांनी फॉर्म्स दिलेले नाहीत. तुम्ही सगळे ग्राहक म्हणून जर इथे बसलेले असाल तर तुमच्या घरात कोणाच्या घरात असे फॉर्म आले आहेत का जरा माहिती घ्या. परंतु काही कंपन्या ज्या क्रॉस मीडिया होल्डिंग मध्ये आहेत त्या खोटे रिपोर्ट्स देत आहेत की 80% याची अंमलबजावणी झालेली आहे, 90% झालेली आहे, 70% झालेली आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही. जर कंपन्यांनी आम्हाला जर फॉर्म दिले नाहीत पॅकेजेसचे किंवा अलाकार्टे प्राइस जर दिलं नाही, त्याचं वेगवेगळ्या चॅनल्सचे दर दिले नाहीत, तर आम्ही गिरायकांपर्यंत ते घेऊन जाऊ शकत नाही. गिरायकाला देखील फार मोठा एक्सरसाइज करावा लागणार आहे. कारण ह्या 35 पॅकेजेस मधना त्याला हवे असलेलं पॅकेज त्याला निवडावं लागेल. पुन्हा हुशारी अशी केली गेली आहे, एक चॅनल एक पॅकेज मध्ये ठेवलाय तर दुसरा दुसऱ्यामध्ये ठेवलाय. जर तुम्हाला दोन्ही घ्यायचे असतील तर तुम्हाला दोन्ही पॅकेजेस घ्यावे लागतील. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्याची किंमतच वाढेल, किंमत कमी होणार नाही. दररोज किमती बदलत आहेत. तुम्ही बघत असाल झीची ऍडव्हर्टाइजमेंट होती ते 50 रुपये होती, आता 31 रुपये गेली आहे, 39 रुपये गेली आहे. बाकीच्यांची ज्यांची 50 होती त्यांनी अजून 41 रुपये केली आहे. अशा दररोज किमती बदलत आहेत. आम्ही नेमकं गिरायकाला सांगायचं काही याचं कोणी आम्हाला मार्गदर्शन करत नाहीये. उद्या 1 तारखेला जर टीव्ही जर चॅनल्स दिसू शकले नाहीत तर यात केबल ऑपरेटरचा कुठलाही दोष राहणार नाही. कारण केबल ऑपरेटर हतबल आहे, त्याच्याकडे हे फॉर्म्स यायला पाहिजे होते, ते फॉर्म्स आलेले नाहीयेत. सरकार सांगते आम्ही वेबसाईटवर टाकलंय. किती लोक वेबसाईटवर जाऊन हे सगळं बघतात आणि ऑनलाईन बिझनेस किती चालतो मला माहित नाही, त्याचं काय स्टॅटिस्टिक माझ्याकडे नाही. परंतु वर्षानुवर्ष केबल ऑपरेटर जो धंदा करतोय, ज्याचे गिरायकाशी 30 वर्षाचे संबंध आहेत, जो त्याला प्रेमाने सांगू शकतो, जो त्याला समजवू शकतो, त्याच्याकडनं माहिती घेऊन देऊ शकतो, अशी कुठलीही तयारी आजतागायत झालेली नाही. म्हणून आम्ही सरकारला विनंती करतोय की आडमुठेपणाचं धोरण तुम्ही घेऊ नका. याच्यामध्ये तुम्ही अजून काही कालावधी वाढवा. सगळ्या कस्टमर्स पर्यंत रेव्हेन्यू शेअरिंग आमचं एकदा व्यवस्थित होऊ दे, ग्राहकाला केबल स्वस्त होऊ दे आणि या सगळ्याचा परिपाक होऊन एक चांगलं टेरिफ ऑर्डर येऊ दे आणि मग ती इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण करू. दुर्दैवाने 1 तारखेला जर सरकारच्या आडमुठेपणामुळे जर पे चॅनल्स बंद झाले आणि आम्ही तुम्हाला जर पुरवू शकलो नाही तर आम्हाला तुम्ही त्याच्या बाबतीत दोषी धरू नये. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली आहे. यामध्ये ज्यांना जे चॅनल्स बघायचे आहेत, कारण आमच्याकडे लिस्ट नसल्यामुळे आम्ही सांगू शकणार नाही, त्यांनी कंपनीकडनं ते डायरेक्ट घेतले तरी आमचं म्हणणं नाही. आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्हाला बुके विकायला परवानगी देत नाहीये तर आम्ही पण बुके विकणार नाही. जर विकायचेच असतील तर आम्ही एक चॅनल जो गिरायकाला हवाय, जे सरकारचं मूळ धोरण आहे की ज्याला जो चॅनल बघायचा आहे तोच त्याने घ्यावा, तर आम्ही देखील त्यांचे जे चॅनल्स विकायचे ते सिंगल ज्यांना जे हवेत तसे चॅनल विकू. परंतु बुके आम्ही विकणार नाही. त्याचं कारण असं आहे की सरकारनेच आम्हाला बुके विकायला बंदी केलेली आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो की 1 तारखेपासून सरकारच्या आडमुठेपणामुळे जर चॅनल्स बंद झाले तर त्याला केबल ऑपरेटर जबाबदार राहणार नाही. केंद्र सरकारने पुरेशी तयारी केलेली नाही. खोट्या माहितीच्या आधारावरती ते जर इम्प्लिमेंट करायला जातील तर महाराष्ट्राच्या जनतेला शिक्षणापासून, करमणुकीपासून वंचित राहावं लागेल, जगाच्या माहितीपासून वंचित राहावं लागेल. दुर्दैवाने ते होऊ नये म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतोय. या बाबतीत आपले काही जर प्रश्न असतील तर कृपया आपण मला विचारू शकतो. सर, तुमचे ट्रायच्या अधिकाऱ्यांशी दिल्लीमध्ये बैठक पण झाल्या, त्यातून काहीच मार्ग निघाला नाही का किंवा मध्य मार्ग काहीच निघू शकला नाही का? नाही, आमची ट्रायच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ती बैठक गोव्याला झाली कारण त्यांना फार घाई होती. ते म्हणाले की दिल्लीपेक्षा आम्ही गोव्यात येतोय तर तुम्ही तिकडे या. मागच्या मंगळवारी आम्ही गोव्यात जाऊन त्यांना भेटलो. त्यांना आम्ही सगळं समजावून सांगितलं. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ठीक आहे, तुमचे मुद्दे बरोबर आहेत, आम्ही त्याच्यावर विचार करू. परंतु आजतागायत त्याच्या बाबतीत कुठलीही परत चर्चा किंवा कुठलंही परत बोलावणं किंवा त्याच्या बाबतीतला कुठलाही निर्णय अजूनही झालेला नाही. मी 2 मुद्दे मांडले. एक तर मुदत वाढवून द्यावी, तरी कधीपर्यंत मुदत आणखी वाढवून लागेल. दुसरा, दरपत्रक जे आहे ते योग्य पद्धतीने आणावं, त्या संदर्भात काय? आम्ही त्यांच्याकडे 3 महिन्याची मुदत वाढवून मागितलेली आहे आणि दरपत्रक जे दररोज बदललं जात आहे
आणि त्याचा जो रेव्हेन्यू शेअरिंग आहे तो एमएसओ आणि केबल ऑपरेटरच्या मध्ये असेल. जे 130 रुपये त्यांनी फ्री टू एअर साठी ठेवलेले आहेत त्या रेव्हेन्यू शेअरमध्ये थोडीशी वाढ मिळावी. कारण एमएसओला प्लेसमेंटचे इन्कम आहे, आम्हाला दुसरं कुठलं इन्कम नाही. आणि ब्रॉडकास्टर्सचा जो 80-10चा जो आमचा फॉर्म्युला आहे तो बदलण्यात यावा. आणि तो बदलल्याच्या नंतर कारण ब्रॉडकास्टर्सला मी जसं सांगितलं पर बॉक्स 125 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटचे मिळत आहेत, आम्हाला त्याच्यात काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे हा रेव्हेन्यू शेअरिंग बदलावा आणि याला ट्रायने मान्यता द्यावी, तो अधिकृत करून द्यावा. आणि यासाठी जो काही वेळ लागणार आहे तो वेळ ट्रायने आम्हाला द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. मागे म्हणाला असून 1 फेब्रुवारीपासून केबल सेवा बंद राहणार. किती वाढवेल? कारण आता 10% जे मिळते त्याच्यात आणखी किती वाढवेल? नाही, आम्ही त्यांच्याकडे 50-50% मागणी केलेली आहे. 50% ब्रॉडकास्टर्सचे असावेत, कारण हा फॉर्म्युला 2003 मध्ये कॅसने नक्की केला होता. 45% ब्रॉडकास्टर्स, 30% एमएसओ आणि 25% एलसीओ असा फॉर्म्युला त्यावेळेला नक्की झाला होता. आम्ही त्याच फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करा असं सांगितलेलं आहे. पण यावेळेला आम्ही सांगितलं ठीक आहे 45 ऐवजी तुम्ही 50 घ्या आणि आम्हाला दोघांना मिळून 50% घ्या. 1 फेब्रुवारीपासून तुम्ही केबल पूर्णपणे बंद करणार? नाही, आम्ही केबल बंद करणारच नाहीये. केबल ऑपरेटरच्या हातात ही केबल बंद करणार नाहीये. ही केबल कदाचित फ्री टू एअर चॅनल्स फक्त चालतील आणि बाकीचे पे चॅनल्स आपोआप बंद होतील. आपोआप म्हणजे ट्राय करणं सिग्नल दिला जातो, मात्र केबल ऑपरेटर ट्राय सिग्नल देत नाही. ट्राय ही अथॉरिटी आहे. एमएसओ सिग्नल देणार, परंतु जोपर्यंत त्याचं बुकिंग होत नाही तोपर्यंत ते सिग्नल सोडणार नाही. म्हणजे हे आमच्या हातात काहीच नाही आहे, कारण आम्हाला पण फॉर्म दिले पाहिजेत जे भरून आणणं कस्टमर्सकडे बसून. मी आता जो तुम्हाला हे सगळे दिले पॅकेजेस आणि सांगितलं की याच्यातले सगळे पॅकेजेस निवडून तुम्ही द्या, तर मला किमान याच्यामध्ये 5 ते 6 दिवस अभ्यास करावा लागेल की मी कुठले चॅनल बघतो आणि त्याच्याप्रमाणे इतका वेळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील जनतेला. तुम्ही म्हणता तसं की लोकांपर्यंत काही माहिती जात नाहीये, लोकांना फॉर्म काही काही कळत नाही. म्हणून आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून ही बातमी जावी म्हणून तर आजची पत्रकार जाहिराती नुसत्या येत आहेत, जाहिरातीमध्ये नक्की काय आहे काही कळत नाही. जाहिराती येत काय आहे आणि हे चॅनल्स यांची कुठेतरी संगनमताने या गोष्टी केल्या. जाहिरातीमध्ये फक्त त्यांच्या पॅकेजची ते जाहिरात करतात. म्हणजे स्टारवरती तुम्ही बघितलं असेल तर हमारे सब चॅनल्स 49 रुपीज, म्हणजे आमचे त्यांचे फक्त 49. आता ज्याला सोनीवर मॅच बघायची आहे त्याचे वेगळे. आता त्याच्यामध्ये त्यांनी 25 पॅकेजेस बनवलेली आहेत. त्याच्यात ज्याला स्पोर्ट्स बघायचंय त्याला तो स्पोर्ट्सचा चॅनल घ्यावा लागेल. ज्याला मूव्हीज बघायचे आहेत त्या मूव्हीजचा चॅनल घ्यावा लागेल. म्हणजे त्यांनी चॅनल्सचं पण अलोकेशन अशा पद्धतीने केलंय की केवळ एक पॅकेज घेऊन तुमचं घर सॅटिस्फाईड होणार नाही. तुम्हाला किमान त्याच्यातली 2-3 पॅकेजेस घ्यावी लागतील. आणि मग त्या 2-3 पॅकेजेसची किंमत काय असेल ती बघितली पाहिजे. असं करून ते म्हणजे छुप्या पद्धतीने गिरायकाच्या खिशातनं पैसे काढून घेतले जातील. मुंबईतल्या लोकांना, शहरातल्या लोकांना 5, 25, 50 रुपये इकडे तिकडे झाले तर तसा फरक पडेल असं वाटत नाही. परंतु ग्रामीण भागात आज 150 ते 200 रुपयात केबल दिली जाते, ज्याच्यामध्ये 500 चॅनल दाखवले जातात. त्या लोकांना 400 ते 450 रुपये दिले जातील आणि मग ते लोक कदाचित केबल पासून वंचित होतील. ही सगळ्यात मोठी भीती. आणि म्हणून टाटा स्कायने याला विरोध केलेला आहे, जेणेकरून टाटा स्काय किंवा या डीटीएच कंपन्या याच्यामध्ये केबल कशी आपल्याकडे वळेल अशा पद्धतीने प्रयत्न करतायत. आणि त्याला ब्रॉडकास्टरचा सपोर्ट आहे, कारण त्यांच्याच त्या कंपन्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये कदाचित केबल ऑपरेटर पूर्ण या धंद्यातला बाहेर जातील. लाखो केबल व्यावसायिक देशभरातले आज आहेत, त्यांच्यावरती कुटुंब अवलंबून आहे, त्यांच्यावरती त्यांचा पूर्ण स्टाफ अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टींची विचार करता सरकारने हे 3 महिन्यासाठी पुढे ढकलावं अशी आमची विनंती. 1 फेब्रुवारीपासून पे चॅनल प्रेक्षकांना दिसणार नाही हे चित्र स्पष्ट आहे. जर ग्राहकांनी फॉर्म भरून दिलेले नसतील तर त्याला दिसणार नाही. म्हणूनच मी म्हटलं मी ग्राहक संघटनांच्या लोकांना आवाहन केलं होतं की आपण माझ्याबरोबर बसा. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये आता ग्राहक संघटनाचे लोक असतील ते पण फॅमिली मेंबर्स असतील ना, तर त्यांच्या घरात 2 मुलं असतील
त्यांचा कोण त्यांची बायको असेल, नवरा असेल, आई वडील असतील, हे सगळे कुठले कुठले चॅनल बघतात हे जरा त्यांनी मार्क करून घ्यावे. आम्ही सांगतो कदाचित लोक विश्वास ठेवणार नाही. माझं मत आहे ग्राहक संघटनेच्या लोकांनी याच्यावरती एक्सरसाइज करावा आणि आज ते केबलला पैसे देत आहेत त्याच्यापेक्षा कमी होतात का हे सिद्ध करून द्यावं. दुसरं काय नाही, असं काल प्रेस रिलीज झाली की आम्ही वेबसाईट मोबाईल ॲप वेगवेगळ्या माध्यमातून ब्रॉडकास्टर लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकांनी त्याचा म्हणजे रजिस्टर केला तर त्यांच्या ऑफिशियल प्रेस नोट आहे. ही माहिती खोटी आहे. छोटी बातमी. ही माहिती खोटी आहे. त्याचं कारण असं आहे एमएसओने जी माहिती त्यांना दिली, कारण एमएसओ कडनं ती माहिती घेत आहेत आणि एमएसओच्या माहितीवरती ते या सगळ्या आकडे तुम्हाला देत आहेत. प्रत्यक्षात आता तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्ही तर लोकांचे प्रतिनिधी आहात, जनतेचे प्रतिनिधी आहात, तुम्ही जनतेपर्यंत पोहोचता. तुम्ही याचा ड्राईव्ह घेऊन बघू शकता की किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुमच्यापैकी किती लोकांनी भरलाय फॉर्म? तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की चॅनलचे रेट्स काय आहेत? मला जर माहित नसतील, माझ्याकडेच फॉर्म आलेला नसेल, तर मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवणार कसा? आणि तो पोहोचल्याच्या नंतरच तुमच्याकडनं मी तो भरून घेणार. पुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की टेक्निकली देखील एमएसओ आज एवढे अपग्रेड आहेत का? कारण जर फ्री टू एअर मध्ये देखील चॉईस तुम्हाला जर करायचं असेल तर त्याच्यात देखील वेगवेगळे जे पॅकेजेस आहेत हे पूर्णपणे तुम्हाला देणं, याच्यासाठी सिस्टीम देखील अपग्रेड करावी लागते. आज आम्ही ज्या सिस्टीमचा देखील अभ्यास केलेला आहे आणि त्या सिस्टीम देखील अजून अपग्रेड केलेला नाही, तर केवळ कोणाच्या हट्टापोटी ही अंमलबजावणी करू नये असं आमचं म्हणणं आहे. आणि कोणी आम्ही याच्या बाबतीमध्ये सांगतोय की किंमत कशी वाढते हे आम्ही म्हणजे दाखवून देऊ शकतो तुम्हाला. याच्यामध्ये आमचं नुकसान कसं होतंय, आमचा खर्च आम्ही दाखवून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आहे. परंतु होतंय काय की केबल ऑपरेटर हा गिरायकाच्या दरवाज्यात चालतो, त्याच्यामुळे ज्या काही शिव्या पडायच्या आहेत या त्याला ग्राहकांकडनं पडतात. म्हणजे याच्यामध्ये केबल ऑपरेटरचा कुठलाही दोष नसताना केवळ रोषाला बळी पडण्याचं का हे केबल ऑपरेटरला करावं लागतं. आणि ब्रॉडकास्टर्स जे ह्याच्यामधनं सगळ्यात जास्त पैसे घेऊन जाणार आहेत हे सगळे एसी मध्ये बसलेले. आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश काय की उद्या 1 तारखेला ज्या वेळेला उद्याचे चॅनल्स बंद झाले तर त्यावेळेला लोकांना हे कळलं पाहिजे की हे केबल ऑपरेटरमुळे बंद झालेले नाहीत. हे जर बंद झाले असते तर ते ब्रॉडकास्टर्स आणखी सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे अडमुटे धोरण आहे त्याच्यामुळे झालेले आहे. ग्राहक शेवटी तुम्हालाच फोन करतो. म्हणूनच याच्यासाठीच ग्राहकांना हे मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आपल्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे की याच्यामध्ये आमचा दोष नाही. त्यावेळेला आता तुम्ही जे ग्राहकांकडून पैसे घेतले, मुंबईमध्ये 300-350 रुपये घेतले, ते पैसे तुम्ही जर 1 तारखेपासून वेळ चॅनल्स बंद झाले तर काही कमी होईल, काय होईल, अशा पद्धतीने मध्ये तुम्ही बसता. ते आमचं मीटर तर चालू नसतं. आता मी तुमच्याकडनं समजा 300 रुपये घेतो, पुढच्या महिन्यात मला 200 रुपये तुमच्याकडनं घ्यायचेच नाही आहेत ना, जो पे चॅनल्स नाही द्यायचे आहेत. मला तुमच्याकडनं 130 रुपयेच घ्यायचे आहेत आणि जीएसटी त्याच्यावरचा, त्याच्यावरती फ्री टू एअर चॅनल्स येणार आहेत. जे 100 चॅनल तुम्हाला मला दाखवायचे आहेत फ्री टू एअर, हे 100 चॅनल तर आम्ही दाखवणारच आहेत आणि त्याचे 130 रुपये अधिक जीएसटी घेणार आहेत. पे चॅनल्स तुम्हाला निवडायचे आहेत ना, तर तुम्हीच अजून मला निवडून दिलेले नाही, कारण मीच तुम्हाला अजून फॉर्म दिलेला नाही आणि तो फॉर्म जर कंपनीमध्ये गेलेला नाही तर तुम्हाला चॅनल दिसणार कुठून? पण परब साहेब जे वार्षिक पैसे भरतात वार्षिक वर्षाचे त्यांचं काय? म्हणजे आता हे सगळे मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर उपस्थित केलेले आहेत की ज्यांचे पैसे आम्ही अगोदरपासून घेतलेले आहेत, ज्यांना आता 4च महिने झालेले आहेत, परंतु ज्यांनी आम्हाला 550 चॅनलचे पैसे दिलेले आहेत, ज्या 300 रुपयात आम्ही 550 चॅनल देत होतो, कुठलाही कायदा किंवा कुठलाही अग्रीमेंट असं असतं की एकदा जेव्हा तुम्ही सही करता तर ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्हाला ते टर्मिनेट करता येत नाही. म्हणजे तुमच्याकडनं आम्ही वर्षाचे समजा 300 रुपयाच्या हिशोबाने वर्षाचे पैसे घेतले असतील तर लगेच मी तुम्हाला आता 500 रुपये द्या सांगू शकणार नाही. हे सगळे मुद्दे आम्ही ट्रायच्या समोर ठेवले, परंतु त्याचं कुठलंही उत्तर आम्हाला अजून मिळालेलं नाहीये. हे विरोध करण्याचं कारणच हे आहे, कारण उद्या कस्टमर ज्याने आम्हाला वर्षभरचे पूर्ण पैसे दिलेले आहेत तो आम्हाला पैसे देणार नाही. दुसरा एक मुद्दा, मी गेल्या वेळी पण म्हटलं होतं की
सगळे मुद्दे आम्ही मांडले होते. आमचं तेच म्हटलं होतं की 120 रुपये जे 125 रुपये जे आज त्यांना ऍडव्हर्टाइजमेंटचे मिळतात पर बॉक्स, मग त्यांनी खरं म्हणजे पे चॅनल्स ठेवायलाच नाही, त्यांनी फ्री टू एअर ठेवायला पाहिजे. कारण त्यांचे पैसे तर त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे पे पण दाखवणार, त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट पण दाखवणार, त्याचे पण पैसे घेणार, गिरायकाकडनं पण पैसे घेणार, म्हणजे दुहेरी पैसे घेणार. ब्रॉडकास्टर्सला दुहेरी पैसे मिळणार, एमएसओला सबस्क्रिप्शन मिळणार, प्लस प्लेसमेंटचे पैसे मिळणार, त्यांना दुहेरी पैसे मिळणार. आम्हाला फक्त जे काही तुम्ही द्याल तेच पैसे. मग एमआरपी काढताना ह्या सगळ्या पैशाचा विचार करून एमआरपी काढला का? आणि एमआरपी काढताना सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे हे चुकीचं धोरण कसं आहे हे आम्ही सगळं त्यांना पटवून दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. परंतु आज ते इतक्या अडेलतट्टूपणाची भूमिका घेऊन आहेत की आम्ही ते लागू करणार आहे. आणि म्हणूनच आम्ही आज आपल्या समोर आलो की अशा पद्धतीने जबरदस्ती सरकार आहे, जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न केला तर किमान ग्राहकाच्या रोषाला आम्ही बळून पडू नये. सरकारचं काय व्हायचं ते होईल, परंतु आमच्यावरती रोष त्यांचा असू नये म्हणून आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही आज तुमच्या समोर आलो. परत सर, मागे आपण म्हणालो तहसील तक्रार परिषद घेतली होती आणि म्हणालेला मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि न्यायालयीन पण लढाई लढू. मग आता तुम्ही न्यायालयामध्ये आम्ही दाखल केलेला आहे, त्याची आता 30 तारीख आहे. न्यायालयीन लढाई चालूच आहे. आम्ही केंद्र सरकारकडे गेलो, मंत्र्यांना भेटलो, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना भेटलो, आम्ही रस्त्यावर मोर्चे काढले, स्टारच्या ऑफिसवरती मोर्चा काढला. म्हणजे मी जे पत्रकार परिषदेत जे सांगितलं होतं ते सगळा प्रोसेस पूर्ण केलाय, त्याचा एक फेरा पूर्ण झालाय. आता जर नाही झालं तर दुसरा फेरा परत सुरू होईल. परंतु ही लढाई तर लढणारच आम्ही, कारण शेवटी जो माणूस धंद्यातनं बाहेर जात असतो तो शेवटपर्यंत आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. त्याच्यामुळे आम्हाला तर लढाई लढावीच लागेल. फक्त आमची विनंती आहे की लढाई लढून कोणाचाही फायदा होत नाही, त्यापेक्षा थोडा कालावधी वाढवून सामंजस्याने सगळे जर याच्यातले स्टेक होल्डर बसले आणि त्यांनी जर सामंजस्याने हा जर विषय सोडवला तर गिरायकाला पण पैसे कमी पडतील, आमचे पण 2 पैसे आम्हाला मिळतील आणि सगळ्यांनाच त्याच्यामध्ये फायदा होईल, कोणाचं नुकसान होणार नाही, ही आमची भूमिका आहे. परंतु सर्वसाधारण लोकांना असं वाटतं की केबलवाले आम्हाला लुटतात, आम्हाला ओरबडतात, आमच्याकडनं जास्त पैसे घेतात, अशी लोकांची भावना होऊ नये म्हणून आजच्या पत्रकार परिषदेत मी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे. न्यायालयीन लढाई मोठ्या स्तरावर आहे. तुम्ही म्हटलं की दुसरा फेरा सुरू होतो, कसं त्या पद्धतीचा? न्यायालयीन लढाईमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला वाटतात चुकीच्या आहेत त्या आम्ही कोर्टाच्या समोर मांडल्या. ते पूर्ण न्यायालयीन प्रोसेस हायकोर्ट, मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही गेलोच आहे. परंतु त्याचबरोबर याची टीआरआयची जी अपिलेट अथॉरिटी आहे टीडी सॅट, त्या टीडी सॅटमध्ये देखील आम्ही अर्ज केलेला आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय. या व्यतिरिक्त आम्ही मंत्र्यांशी एकदा बोललो, पुन्हा आम्ही मंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. या 2-4 दिवसात मंत्र्यांना पुन्हा एकदा भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना भेटून हे सगळं समजावून सांगू. टीडी सॅटच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पाहिजे तर मी भेटू. मी आज सकाळी त्यांच्याशी पुन्हा एकदा बोललो की आपल्याशी बोलण्याच्या पूर्वी म्हटलं काय अपडेट असेल तर विचारू. परंतु त्यांच्या बोलण्यावरनं असं जाणवते की ते काही या मनस्थितीत नाहीत की याला पुढे मुदतवाढ द्यावी. पण त्यांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली तर त्याचा नाहक ग्राहकांना होईल असं आम्हाला वाटतं. आणखी लढाई तर शेवटी लढाईचीच आहे. मग ते रस्त्यावर असेल, कायदेशीर असेल, ज्या ज्या स्तरावरती लढाई लढली जाते त्या सगळ्या स्तरांवरती लढाई लढली जाईल. ज्या ग्राहकांनी अर्ज भरून दिलेला आहे त्यांना तुम्ही ज्या ग्राहकांनी अर्ज भरून दिलेला आहे त्यांना तर मिळणारच आहे, त्यांचा प्रश्नच येत नाही. किती अर्ज आले? आमच्याकडे तर कुठलेही फॉर्म आलेले नाहीत. म्हणजे आम्ही मुंबईतले सगळे हे मोठे डिस्ट्रीब्युटर आहोत, आमच्याकडे तर कुठलेही फॉर्म आलेले नाहीत. तरी देखील एमएसओ असं सांगतात, काल दिल्लीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही 80% ग्राहकांचे फॉर्म भरलेले आहेत. कोणी सांगितलं आम्ही 70% भरलेले आहेत, कोणी सांगितलं आम्ही 65% भरलेले आहेत. आता हे त्यांनी कुठून भरले का त्यांच्या ऑफिसमध्ये बसून भरले याची आम्हाला कल्पना नाही. परंतु आम्ही टेस्टिंग म्हणून तुम्हालाच विचारलं की तुम्ही कोणी भरलाय का,
तर तुमच्याचकडे कोणी भरलेला नसेल तर तुम्ही तर सर्वसाधारण म्हणजे ग्राहक आहात, पण ग्राहक म्हणून तुम्हाला जो विचारला प्रश्न त्याचंच उत्तर जर नकारात्मक असेल, तुम्ही तर म्हणजे समाजातले सगळ्यात संवेदनाक्षम लोक आहात की पहिला फोन तुमचा येतो की आमचा फॉर्म, परंतु तुमचेच भरले नसतील तर बाकीच्यांचे भरण्याचा तर अजून काही प्रश्नच येत नाही. आणि त्याच्यामध्ये तुमच्या चॅनल्स कुठले जे पे आहेत ते कदाचित उद्या बंद पण होऊ शकतात. आपण स्पेसिफिक घेऊया. शॉर्ट तर 1 तारखेपासून काय होणार आहे आणि मुंबईच्या ज्या किल्ल्यांचे जे ग्राहक आहेत त्यांच्यावर काय परिणाम काय आव्हान? 1 तारखेपासून DRIच्या नवीन टेरिफ ऑर्डर जी आहे ती त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण आखलेलं आहे. याला आम्ही विरोध केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जे 4 स्टेक होल्डर आहेत, ग्राहक, ग्राहक, केबल ऑपरेटर, MSO आणखी ब्रॉडकास्टर्स, याच्यामध्ये एकतर्फी फक्त ब्रॉडकास्टर्सचा फायदा होतोय, बाकीच्या सगळ्यांचं नुकसान होतंय. ग्राहकांची किंमत वाढते, परंतु ग्राहकांना असं वाटतंय की केबल ऑपरेटर पैसे वाढवत आहेत. ते केबल ऑपरेटरचा याच्याशी संबंध नाही. आम्ही सगळ्या स्तरावरती लढून किंमत देखील कमी व्हावी आणि चॅनल्स देखील जास्त आपल्याला मिळावेत अशी आमची भूमिका आहे. या संदर्भात आम्ही मंत्र्यांना भेटलो, या संदर्भात DRIच्या अधिकाऱ्यांना भेटलो, परंतु कोणीही या मनस्थितीत नाहीये की चॅनल्स जास्त दिसले पाहिजेत, त्याचे पैसे कमी असले पाहिजेत. चॅनल्स कमी होतील, पैसे वाढतील आणि तो जो वाटा येणार तो जास्तीत जास्त वाटा ब्रॉडकास्टर्सना जाणार आहे. याला केबल ऑपरेटरचा विरोध आहे आणि म्हणून 1 तारखेपासून कदाचित आपल्याला पे चॅनल्स दिसले नाहीत, कारण जी सरकारची संकल्पना आहे की ज्याला जो हवाय तोच चॅनल त्यांना द्या. केबल ऑपरेटर ज्याला जो चॅनल हवाय तोच चॅनल देण्याचा प्रयत्न करतील, परंतु आजपर्यंत याच्या संदर्भात जी पूर्तता करायची ते कुठलेही कागद आमच्याकडे आलेले नाहीयेत. सगळ्या यंत्रणा ठप्प आहेत. त्याच्यामुळे याची अंमलबजावणी पुढे करावी, पुढे ढकलावी अशी मागणी आम्ही केली. ट्रायने तुम्हाला आश्वासन दिलं होतं मागच्या सगळ्या बैठकीमध्ये आणि तुम्ही मुदतवाढीची पण मागणी करताय आणि ट्रायला काय इशारा देताय? आम्ही मुदतवाढीची मागणी केलेली आहे. आम्ही ट्रायला हाच इशारा देतोय की ग्राहकांना करमणुकीपासून किंवा शैक्षणिक ज्ञान घेण्यापासून वंचित ठेवू नका. कदाचित आपल्या आडमुठे धोरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुसरा पॉलिटिकल प्रश्न आहे की जे सर्वे येत आहे त्याच्यानुसार युती झाली नाही तर शिवसेनेला फटका बसेल. आता मी फक्त